Dear student, the next point, adaptations hydrophytic characters in hydrilla plants. इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्यासमोर हायड्रिला प्लांटचं, आणि त्याने आपल्या बॉडीमध्ये कसं स्ट्रक्चर त्याने मॉडिफिकेशन करून घेतलेलं आहे याची मॉर्फोलॉजी आपल्यासमोर मांडलेली आहे. मॉर्फोलॉजिकल ॲडॅप्टेशन्स. द कलर ऑफ द प्लांट इज डल पेल ग्रीन. त्यांचा जो कलर असेल तर तो मात्र पूर्णतः ग्रीन नसून थोडासा पेल ग्रीन त्या ठिकाणी झालेला आहे, म्हणजे थोडंसं फेंट असं त्याचा कलर होऊन जातो. देर इज अ प्रोटेक्टिंग कव्हरिंग ऑफ म्युसिलेज ऑल ओव्हर द प्लांट सरफेस. त्याच्या पूर्ण बॉडीला त्या ठिकाणी जर पाहिलं तर एक सरफेसला त्या ठिकाणी म्युसिलेज म्हणजे असं चिगट असा द्रव त्या ठिकाणी हात लावल्यानंतर आपल्याला लागतो. रूट्स ॲडव्हेंटेशियस पुअरली डेव्हलप. ॲडव्हेंटेशियस रूट्स त्या ठिकाणी फॉर्म झालेले आहेत. स्टेम आर वीक. त्यांचे जे स्टेम असेल तर ते मात्र वीक आहे. स्लेंडर आहे, फ्लेक्झिबल आहे, लॉंग इंटरनोड्स त्या ठिकाणी प्रेझेंट आहेत. लिव्स, त्याचे लिव्स कसे बघा, थिन, नॅरो, फ्लेक्झिबल अँड सेसाईल. लिव्स जर असेल तर ते मात्र नॅरो आहे, लेन्सिवलेट आहे, त्यानंतर फ्लेक्झिबल आहेत, ओके, सेसाईल आहेत, डायरेक्टली ते अटॅच फ्रॉम द स्टेम्स. द नेक्स्ट इज अ ॲडॅप्टेशन्स, मॉर्फोलॉजिकल ॲडॅप्टेशन्स ऑफ स्टेम. आता इंटरनल ॲनाटॉमिकल ॲडॅप्टेशन इन अ स्टेम. आता आपल्यासमोर एक बघा, शो युअर डायग्राम, त्या ठिकाणी तुम्ही डायग्राम पाहतायत. ॲनाटॉमिकल ॲडॅप्टेशन ऑफ हायड्रिला स्टेम. यामध्ये आपण आउटर लेअर पाहतोय, इपिडर्मिस, बॅरल शेप लाईक स्ट्रक्चर, कॉम्पॅक्ट लेअर अरेंज, प्रोटेक्टिव्ह फंक्शन. दॅन द इनर साइड्स आर अ प्रेझेंट सिंगल लेअर ऑफ द हायपोडर्मिस. Then inner sides hypodermis to present, and inner sides are present from the air chamber, air and chyma. So air and chyma the present are air in air chamber cells, and middle portions are present from the vascular bundle xylem and phloem. Xylem are present at the center surrounded by the phloem. तर या ठिकाणी पीथ आर कम्प्लिटली ॲबसेंट. इथं मात्र पीथ जर असेल ते ॲबसेंट आहेत. एकच त्या ठिकाणी वॅस्क्युलर बंडल आहे, तोही सेंटरला आहे. सेंटरला त्या ठिकाणी झायलेम आहे, आणि झायलेमचा सराउंडेडला फ्लोएम टिश्यू या ठिकाणी प्रेझेंट आहे. अँड दे सराउंडेड बाय द झायलेम अँड फ्लोएम टिश्यू आर सराउंडेड बाय द प्रेझेंट ऑफ द एयर अँड कायमा. तर या ठिकाणी एयर अँड कायमा प्रेझेंट असणारे इंटरसेल्युलर स्पेस आर प्रेझेंट. सो दे आर प्रेझेंट फ्रॉम द पॅरेन्कायमोडस सेल लाईक स्ट्रक्चर्स आर प्रेझेंट. तर त्या ठिकाणी पॅरेन्कायमासारखे असणारे, मध्ये त्या ठिकाणी एअर प्रेझेंट असणारे. सो आर फंक्शनली फ्रॉम टू फ्लोटिंग ऑन द वॉटर सरफेस. तर त्याला मात्र या ठिकाणी काय असणार आहे की पाण्यात त्या ठिकाणी तरंगण्यासाठी त्या एयर अँड कायमा सेलची आपल्याला मदत होते. बघा या ठिकाणी आता वर्ड टू वर्ड यू. इपिडर्मिस इज अ युजली इन अ सिंगल लेअर ऑफ द थिन वॉल, नॉट प्रोटेक्टिव्ह इन अ फंक्शन. सॉरी, या ठिकाणी नॉट प्रोटेक्टिव्ह इन फंक्शन म्हटलं कारण की त्या ठिकाणी म्युसिलेज शीथ प्रेझेंट असणार आहेत म्हणून. द बिग इंटरसेल्युलर or air space are found in a given in buoyancy and supply of oxygen and underwater of the organs of the plants. इंटरसेल्युलर स्पेस त्या ठिकाणी प्रेझेंट असणार आहे. फाउंड इज गिव्ज द बायन्सी ऑफ सप्लाय ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजन त्या ठिकाणी सप्लाय करणार आहेत. ओनली थिन वॉल इन पॅरेन्कायमोडस टिश्यू इज अ प्रेझेंट. या ठिकाणी ओनली पॅरेन्कायमोडस टिश्यू आर अ प्रेझेंट. आपण पाहतोय ऑल टिश्यू आर अ प्रेझेंट, ओव्हल, राउंडेड, सिलेक्ट स्ट्रक्चर्स आर अ प्रेझेंट, अँड दिस शेप्स आर अ पॅरेन्कायमोडस टिश्यू. आणि अशा शेपचे जे असेल तर ते पॅरेन्कायमोडस टिश्यू असतात. नो सपोर्टिंग ऑफ द मेकॅनिकल टिश्यू. याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे स्क्लेरन कामा टिश्यू वगैरे त्या ठिकाणी प्रेझेंट नाही आहेत, म्हणून या ठिकाणी म्हटलं आहे नो सपोर्ट. त्याला कुठल्याही सपोर्टची गरज पडत नाहीत. व्हेरी मच रिड्यूस इन वॅस्क्युलर सिस्टम. वॅस्क्युलर सिस्टम जर असेल तर रिड्यूस आहे. फ्लोएम इज रिप्रेझेंटेड बाय द ब्रॉड झोन. सगळ्यात मोठा या ठिकाणी फ्लोएमचा पार्ट आहे. सेंटरला जर असेल तर त्या ठिकाणी मात्र झायलेम आहे. झायलेम इज अ रिड्यूस रिप्रेझेंट ओनली इन अ सिंगल लार्ज कॅव्हिटी. आणि झायलेम जर असेल तर छोटासा एक पार्टच असणार, त्याच्यामध्ये नाही आहे. नो वेसल्स आर फाउंड. कुठल्याही प्रकारच्या यामध्ये वेसल्स नाही आहेत. पीथ आर ॲबसेंट आहे. त्यानंतर आपण पुढचं पाहणार आहोत ॲनाटॉमिकल ॲडॅप्टेशन इन हायड्रिला लीफ. शो युअर डायग्राम. त्या ठिकाणी डायग्राम आहे बघा. डायग्राममध्ये त्या ठिकाणी डायग्राम तुम्ही शो करू शकतात, पाहू शकतात. हायड्रिला लीफचे त्या ठिकाणी सगळ्यात खालचे या ठिकाणी त्या याच्यावर डायग्राम दिली आहे. इपिडर्मिस इज युजली सिंगल लेअर. बघा या ठिकाणी आपण पाहतोय लोअर इपिडर्मिस अँड अप्पर इपिडर्मिस दोन्ही या ठिकाणी असणारे. थिन लेअर, नॉट प्रोटेक्टिव्ह फंक्शन. कुठल्या प्रकारच्या याच्यावर क्युटिकल लेअर्स नाही आहे. प्रोटेक्टिव्ह फंक्शन्स त्या ठिकाणी नाही आहे किंवा गरज पण नाही त्यांना. These leaves are lacking of stomata and cuticle. These leaves are lacking of the stomata and cuticles. या ठिकाणी क्युटिकल पण नाही आहेत
म्हणून या ठिकाणी मी असं म्हणेल की डज नॉट प्रेझेंट फ्रॉम द लॅगिंग ऑफ स्टोमॅटा अँड क्युटिकल. स्टोमॅटाची पण गरज नाही आहेत. सो व्हेरी लो नंबर ऑफ द स्टोमॅटा अँड क्युटिकल्स आर प्रेझेंट. The vascular tissue is a reduced and mechanical tissue is absent. Mechanical tissue absent असणार कारण की त्यामध्ये गरजच नाही आहे, सपोर्टची गरज नसणार आहेत म्हणून. वॅस्क्युलर टिश्यू आर रेड्यूस. वॅस्क्युलर टिश्यू जर असेल तर ते मात्र खूप छोटा पार्ट असणार आहे. सो दे आर प्रेझेंट फ्रॉम द सेंट्रल पार्ट. सेंट्रल पार्टला प्रेझेंट येतो. मेझोफिल 2 to 3 सेल थिक. 2 किंवा 3 लेअरच्या मेझोफिल मधला लेअर असणार आहे. तुम्ही पाहताय लोअर आणि अप्पर एपिडर्मिसच्या सेंटरला पार्टला त्या ठिकाणी वॅस्क्युलर बंडल आणि वॅस्क्युलर बंडलच्या सराउंडेडला त्या ठिकाणी 2 सेल्स त्या ठिकाणी दिसले. अशाच पद्धतीने 2 किंवा 3 सेल्स त्या ठिकाणी पॅलिसेड किंवा स्पॉन्जी पॅरेन्काइमा टिश्यू हे प्रेझेंट असणार आहेत. ऑल द सेल्स एक्सेप्ट वॅस्क्युलर टिश्यू टू कंटेन द क्लोरोप्लास्ट. याच्यामध्ये मात्र क्लोरोप्लास्ट कंटेंट प्रेझेंट असणार आहे टू सिंथेसाइज फ्रॉम द फूड फॉर्मेशन. लाईट सो व्हेरी लो अमाऊंट ऑफ द लाईट्स आर ॲब्सॉर्बिंग अँड टू सिंथेसाइज फ्रॉम द फूड फॉर्मेशन. फूड फॉर्मेशन करण्यासाठी मात्र त्या ठिकाणी थोड्याशा प्रमाणामध्ये त्यांना अन्नद्रव्य जे लागतं ते मात्र त्यांना तिथून मिळत असतं. दॅन नेक्स्ट इज अ मॉर्फॉलॉजिकल ॲडॅप्टेशन फीचर ऑफ इकॉर्निया. आता त्या ठिकाणी तुमचं बघा पुढचं एक पार्ट दिलेलं आहे. याचं जर टायटल असेल तर हे मात्र मागच्या पेजेसवर दिलं आहे. 31 पेज नंबरवर आहे. फर्स्ट आर इकॉर्निया. इचोर्निया त्याला कोणी इकॉर्निया आपण म्हणतो की कधी त्या ठिकाणी इचोर्निया आपण म्हणतो. रूट सिस्टीम फायबरस. रूट सिस्टीम जर असेल बघा त्या ठिकाणी शोयर डायग्राम तुम्ही डायग्राम शो करू शकतात, पाहू शकतात. थोडीशी त्याला स्क्रीनशॉट घेतल्यानंतर तुम्ही त्याला झूम करून देखील पाहू शकतात. रूट्स त्या ठिकाणी आहेत. रूट कॅप्स आर कम्प्लिटली ॲबसेंट बट रूट पॉकेट्स आर प्रेझेंट. The root systems are fibrous, adventitious and dense in adequate in volume which help to the maintain the balance of the aerial parts. आता या ठिकाणी त्याचे जे रूट्स आहे तर वरचं त्या ठिकाणी फ्लोटिंग होणारा जो पार्ट असणार आहे स्टॉलनकडचा पार्ट्स म्हणा किंवा लिपकडचा जे पार्ट्स असेल जो सॉलन पार्ट असणार आहे लिपचा तो मात्र मेंटेन ठेवण्यासाठी किंवा बॅलन्स ठेवण्यासाठी वरती या ठिकाणी जे फ्लोट होताना वरचा पार्ट मेंटेन ठेवण्यासाठी तेवढ्याच मात्र त्या खालच्या साईडला देखील ते ग्रो होतात कारण की वरचा आणि खालचा दोन्ही बॅलन्स होण्यासाठी त्या पद्धतीने ते मॉडिफाय करून घेतात. रूट पॉकेट प्रेझेंट इन्स्टेड ऑफ रूट कॅप अँड विच प्रोटेक्ट रूट फ्रॉम इंजुरी होल्स अँड रूट डाऊन टू ॲक्ट द वॉटर रिझर्वायर्स. तर रूट कॅप जर असेल तर ते मात्र रूट पॉकेटमध्ये प्रोटेक्ट करतात डेव्हलप होण्यासाठी. ते जेवढे या ठिकाणी खालच्या साईडने डेव्हलप होणार आहे तेवढे मात्र लिफ्ट जर असेल तर त्यांची साईज मात्र या ठिकाणी इन्क्रीज होत जाते. Then next is a morphological adaptation of the stem of Ichornia. आता या ठिकाणी स्टेम पार्ट्स आहे. स्टेम इज मॉडिफाईड इन टू द सॉफ्ट succulent and cylindrical offset and extend growth in a reproductions. व्हेजिटेटिव्ह टाईप ऑफ द रिप्रोडक्शन असणार आहे. याच्यामध्ये फ्लावरचा या ठिकाणी प्रश्न येत नाही. मेल गॅमेट फिमेल गॅमेट त्या ठिकाणी ॲबसेंट असणार आहे. स्टेम जर असेल तर ते मात्र सॉफ्ट असणार आहे. सकुलंट म्हणजे काय तर यामध्ये मात्र फ्लूइड कंटेन प्रेझेंट असणार आहे. सिलेंड्रिकल ऑफसेट जर असेल तर ते मात्र सिलेंड्रिकल ऑफसेट म्हणजे त्यांचे जे स्टेम असणार आहे. सो दे आर प्रेझेंट फ्रॉम द एरियल म्हणजे काय तर नोड इंटरनोड प्रेझेंट असणार आहे आणि नोडल पोर्शनपासून त्या ठिकाणी नंबर ऑफ लीव्स त्या फॉर्मेशन होतात म्हणून त्याला आपण ऑफसेट असंही म्हणतो. दॅन नेक्स्ट इज अ स्पॉन्जी ऑफसेट. स्पॉन्जी म्हणजे काय ते मात्र अगदी स्पंजसारखे लागतात ऑफसेट विथ द हेल्प ऑफ इनफ्लॅटेंड पिटिओल लार्ज लीव्स अँड मेक अ प्लॅन्ट बायंट. आता या ठिकाणी प्लॅन्टसारखे दिसतात बघा आपल्याला सॉलन पिटिओल जर असेल बघा डायग्राम तुम्ही पाहू शकतात. वरचा जो पार्ट असणार आहे तर तो मात्र लॅमिनाचा आहे आणि खालच्या जे पार्ट असणार थोडंसं आपल्याला निमुळता झालेला दिसतो तो पिटिओल पार्ट असणार आहे. आणि ते पिटिओल पार्टचंच एक फंक्शन असणार आहे इन फ्लॅटेंड टू फ्लोट ऑन द वॉटर सरफेस. पाण्यावर त्या ठिकाणी तरंगण्यासाठी त्याचा मात्र या ठिकाणी उपयोग होतो. द नेक्स्ट इज इट ग्रोज हॉरिझॉन्टली वॉटर अँड मिनिमम टू द एक्स्ट्रा लोड ऑफ इम्बॅलन्स इन व्हर्टिकल ग्रोथ. हॉरिझॉन्टल म्हणजे काय तर वॉटर सरफेसवर त्या ठिकाणी ग्रोथ करतात आणि व्हर्टिकल डायरेक्शन म्हणजे खालच्या तळाच्या आणि वरच्या सरफेसवर या ठिकाणी बॅलन्स ठेवण्याचं काम ते मात्र करत असतात. सो दे आर एक्स्ट्रा लोड टू मेंटेन फ्रॉम द वॉटर सरफेस ऑफ द स्टेम पार्ट्स. त्यांचे जे स्टेम असेल तर ते मात्र फ्लोट होतात आणि बॅलन्स ठेवण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात. द नेक्स्ट पार्ट ऑफ लिप. यांचे लिप कसे बघा. लिप बिकम अ सॉलन मिडल पोर्शन अँड डेव्हलप स्पॉन्जियस प्रोव्हाइड बायन्सी ऑफ शूट. स्पंजसारखे त्या ठिकाणी असणार आहेत फ्लोट करतात ते वॉटर सरफेसला. लॅमिना इज मीडियम ग्रीन
शायनी फ्रिक्वेंटली कोटेड विथ द वॅक्स, त्याला मात्र वॅक्सने कोटेड केलेलं असणार म्हणून ते पाण्यावर तरंगतात. अगदी हातात आपल्याला म्युसिलेज म्हणजे गुळगुळीत त्या ठिकाणी लागतात. डिके अंडर द मोर वॉटर अँड एक्स्ट्रीम इन अ ह्युमिड कंडिशन, आणि पाण्यामध्ये मात्र ते डेड होतात. आणि एक्स्ट्रीम कंडिशन म्हणजे एक प्रकारे ते ह्युमिड कंडिशन किंवा मॉइश्चर ते मेंटेन ठेवण्याचं काम करतात. दीज आर अ ग्रोईंग फ्रॉम द सराउंडेड ऑफ द लॅक, रिव्हर्स एटसेट्रा, म्हणजे पाण्याचं अगदी टेरेस्ट्रियल आणि ॲक्वेटिक रिजन जर असणार आहे, ज्याला आपण पाण्याच्या याच्या सराउंडिंगमध्ये म्हणजे नदी नाल्यांचा अगदी किनाऱ्यावर त्या ठिकाणी ते शक्यतोवर वाढतात. डीप वॉटरमध्ये वाढत नाही, तर ते मात्र अगदी छोट्याशा मडी वॉटरमध्ये म्हणजे चिखल वगैरे असेल अशा ठिकाणी ते वाढणं पसंत करतात. ॲनाटॉमिकल ॲडॅप्टिव्ह फीचर्स, आता याच्यामध्ये आपण पाहतोय TS ऑफ रूट ऑफ ॲनाटॉमिकल ॲडॅप्टिव्ह टिश्यूज. यामध्ये aerial parts contain the cuticle as a fine film which protect the outer hazards and excessive inner transpiration. Aerial part of contain the cuticles and fines. ॲनाटॉमिकल फीचर्समध्ये पाहतोय की याच्या जे रूट्स असणार आहे किंवा जे शूट जो पार्ट असणार आहे जनरली, सो दे आर प्रेझेंट फ्रॉम द इपिडर्मल लेयर्स आउटर इन हजार्ड्स फ्रॉम एक्सेसिव्ह ट्रान्सपरेशन. तर ट्रान्सपरेशन मीन्स द लॉस ऑफ द वॉटर वेपर्स टू रिलीज फ्रॉम द लीफ. लीफ जर असेल तर ते मात्र ते अगदी स्लिमी असणारे आणि तिथून मात्र फाईन फिल्मसारखे असणार, तिथून ते वॉटर मात्र हे लॉस करत असतात. इपिडर्मिस इज रिड्यूस विदाउट क्युटिकल, क्युटिकल त्या ठिकाणी ॲबसेंट असणारे. ॲब्सॉर्ब वॉटर अँड डिझॉल्व न्यूट्रिएंट फ्रॉम द वॉटर बॉडी, आणि त्याच्यामध्ये असणारे जे काही न्यूट्रिशन्स असणार आहे ते न्यूट्रिशन्स मात्र त्या पाण्यामध्ये ते रिलीज करतात. बोथ इपिडर्मल layer have well developed in stomata. Frequency is greater than the lower surface. It indicate that they require more transpiration. तर वरच्या सरफेसला त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी स्टोमॅटा असतात ॲज कम्पेअर टू द लोअरपेक्षा वरती जास्त असणार आहे. आणि द मेन फंक्शन फ्रॉम द ट्रान्सपरेशन, ग्रेटर ट्रान्सपरेशन म्हणजे जास्तीत जास्त यामध्ये वॉटर जर असेल तर ते मात्र एन्व्हायरमेंटमध्ये रिलीज करण्याचं काम करतात. लार्ज नंबर ऑफ द एअर कॅव्हिटीज आर प्रेझेंट, सो दे आर एरेनकायमा. The present with the help of the plants from the floating easily on the water and store carbon dioxide and O2 for the physiological purpose. तर पाण्यामध्ये कार्बन डायऑक्साईड म्हणा किंवा ऑक्सिजन जर असेल तर ते मात्र मेंटेन ठेवण्याचं काम जर असेल तर हे प्लांट्स त्या ठिकाणी थोड्याफार प्रमाणामध्ये करत असतात. मेकॅनिकल टिश्यू इज ॲब्सेंट, शो फ्लेक्झिबिलिटी इन सर्वाइव्ह ऑन द वॉटर. पाण्यामध्ये जे प्रेझेंट असणार आहे याच्यामध्ये मेकॅनिकल टिश्यू जर असेल ते ॲबसेंट असणार. वॅस्क्युलर बंडल्स आर पुअरली इन डेव्हलप, खूप छोट्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वॅस्क्युलर बंडल्स हे प्रेझेंट असतात त्या स्टेम्समध्ये. ओके, शो युअर डायग्राम, तुम्ही डायग्राम पाहू शकतात. इपिडर्मल लेयर्स बॅरल शेप लाईक स्ट्रक्चर प्रोटेक्टिव्ह फंक्शन, आउटर कॉर्टेक्स अँड मिडल पोर्शन आर एअर चंबर टू फ्लोट ऑन द वॉटर सरफेस. पाण्यावर तरंगण्यासाठी त्या ठिकाणी एअर चंबर प्रेझेंट असणार आहे. इनर कॉर्टेक्स आर सराउंडेड बाय द एंडोडर्मिस one ring and one layer. Then below the sides are present from the pericycle single layer barrel shaped like structure protecting function. Centrally placed pith are present and pith are surrounded by number of xylem and phloem tissue are present. So xylems are surrounded by the phloem. या ठिकाणी आपण xylem आणि phloem चे त्या ठिकाणी पॅचेस आपण पाहू शकतो. ठीक आहे, बघा याच्यात सायमल्टेनियसली तुम्हाला TS ऑफ इचवर यायचे पिटिओल आणि लिप हे देखील डायग्राम तुम्ही पाहू शकतात, यामध्ये दिलेले आहे त्या पद्धतीने. ओके, त्यानंतर फिजिओलॉजिकल ॲडॅप्टिव्ह फीचर्स आपण पुढच्या वेळेस पाहू. थँक्यू व्हेरी मच स्टुडंट.